गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? ठीक आहे. आता आवाज येत असेल तर आपण आज सुरू करतोय अक्षरमाला. आता इथंपर्यंत आजपर्यंतची जेवढी लेक्चर आहेत रिझनिंगची, ही सगळी लेक्चर आपल्याला थोडीशी म्हणजे कमी इंटरेस्टेड वाटतात, कारण का याच्या अगोदर आपल्याला हे स्कॉलरशिपला, MTS ला, NTS ला ज्या काही आपण स्पर्धा परीक्षा देत तिथं हे टॉपिक झालेले असतात, जेणेकरून आपल्याला ABCD असेल, अक्षरमाला असेल, अंक सिस्टीम असेल, हे सगळे टॉपिक तिथं झालेले असतात. त्यामुळे थोडंसं त्याच्या बाबतीत इंटरेस्ट कमी असतो. उद्यापासून जी आपली लेक्चर सिरीज चालू होते, हे सगळे इंटरेस्टेड टॉपिक सुरू होतात. त्यामुळे शक्यतो एकही जो टॉपिकचा सेशन असेल तो बुडवू नका. शक्यतो लाईव्ह मध्ये असाल तर तुम्हाला जे काही डाऊट आहेत ते आपल्याला विचारता येतील, चर्चा करता येतील. अन्यथा रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहेच, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल. ठीक आहे. बघा, आता हे अक्षरमाला म्हणजेच काय, तर जे काय अक्षर आहे ते क्रमाने आतापर्यंत जेवढे आपण टॉपिक बघितले तसंच, फक्त एक थोडासा वेगळा टाईप. तर या सिक्वेन्समध्ये जर तुमच्या गोष्ट लक्षात आली तर बघा, इथं हा जो क्वेश्चन आहे हा PYQ आहे. हा कधीचा PYQ आहे, तर राज्यसेवेला विचारलेला क्वेश्चन आहे. एक अक्षर संच दिलेला आहे, त्यावर आधारित एक अक्षर समूह दिलेले आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. इथं त्यांनी अक्षरमाला स्वतःची दिलेली आहे, तुमची घ्यायची नाही. जिथं दिलेली नसेल तिथं आपली ABCD मांडून घ्यायची, जिथं दिलेली असेल तिथं त्यांच्या जी काय अक्षरमाला आहे त्याच्यात जायचं. बघा, MTPA, HBNWLFCR OK EUZSP आणि Q एवढी अक्षरमालिका दिली. आणि मग आता याच्यानुसार आपल्याला विचारले की इथं क्वेश्चन मार्क दिलाय, इथं काय असू शकतं. बघा, हे अक्षर जर तुम्ही बघत गेला म्हणजे बघा, इथं दिलंय PZH, त्यानंतर W, या ठिकाणी OB आहे, या ठिकाणी आपल्याला एक रिकामं सोडलंय, आणि SWC याच्या बाबतीत आपल्याला विचारलंय. म्हणजे SWC दिलंय आणि इथं मधलं काय विचारलं. आता बघा, हे 3-3 अक्षराचं गट दिलेत, 3-3-3-3. तर आता याच्यामधलं तुम्हाला एक रिलेशन लक्षात येईल. बघा, P आणि W याच्यातलं P आणि W याच्यामध्ये कितीचा फरक आहे हो? P आणि W मध्ये 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 आहे. आता W मध्ये आणि S मध्ये चेक करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10चा फरक आहे. याचाच अर्थ डब्ल्यूच्या पुढचं अक्षर 5 न पुढे जावं लागेल. म्हणजे बघा, डब्ल्यू नंतर 1 2 3 4 5, म्हणजे या ठिकाणी O पाहिजे. आणि O नंतरचं जर 5वं अक्षर घेतलं आपण, O नंतरचं 5वं अक्षर, तर बघा 1 2 3 4 5 म्हणजेच यस आहे. म्हणजे याच्यामध्ये सुरुवात कशाने पाहिजे, जो मधला शब्द घ्यायचा इथला त्याची सुरुवात O न पाहिजे. O न सुरुवात असणारे 2 ऑप्शन आहेत, याचा अर्थ 2 ऑप्शन कट झाले. आता त्याच्यानंतर बघा, झेड आणि O च्या बाबतीत रिलेशन, तर झेड इथं आहे. ठीक आहे. बघा, 1 2 3 चौथं अक्षर पाठीमागचं आहे. झेडच्या पाठीमागचं कितवं अक्षर? चौथं. मग आता O च्या पाठीमागचं आपण तसंच चेक करून बघू. 1 2 3 4 पाठीमागचं चौथं अक्षर आहे यल, आणि यलच्या पाठीमागचं जर चौथं अक्षर बघितलं, बघा यल, आणि इथं आहे यलच्या पाठीमागं लगेचच डब्ल्यू येते. याचा अर्थ या ठिकाणी आपला क्रम चुकतोय. आता क्रम चुकतोय याचा अर्थ काय आहे बघा, आपल्याला हे 4 आहे. बघा, झेड पासून 1 2 3 4 चौथं O आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग आता याच्यानंतर जर आपण बघितलं डब्ल्यू, तर बघा O पासून 1 2 3 4 5 5वं अक्षर आहे. याचा अर्थ O पासूनच तिसरं पाठीमागचं अक्षर घेता येईल. कितवं घ्यायचं? तिसरं. 1 2 3 म्हणजे इथं काय असणार आहे, तर यप असणार आहे. इथं काय असेल? यप. आणि यप पासून दुसरं अक्षर, आता हे आहे पाठीमागचं तिसरं आणि हे आहे पाठीमागचं दुसरं. लक्षात आलं का? यप पासूनच पाठीमागचं दुसरं अक्षर काय आहे? डब्ल्यू. ठीक आहे. मग म्हणजे बघा, पहिली अक्षर पुढची 5वी घ्यायचे, पुढे जायचंय आणि 5 नंबर. दुसरं अक्षर मात्र 4 न पाठीमागं, 3 न पाठीमागं, 2 न पाठीमागं. म्हणजे आता O नंतर यप असणारा ऑलरेडी तुमच्याकडे उत्तर आलंय. बघा,
ओ नंतर एफ असणारं उत्तर आले. तरी आपण तिसरं चेक करू. तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय बघा, एच आणि बी. कुठं एच येत आहे, एच नंतर लगेच बी आहे, बरोबर. आता बी नंतर जर बघितलं तर सी येत आहे, ठीक आहे. बी नंतर बघा 1 2 3 4 5, पाचवं अक्षर सी आहे. तर याचा अर्थ आपण लक्षात घेतलं पाहिजे, हे 1 न पुढे गेले, यानंतर इथं आपल्याला 2 न पुढे जायचं, बी पासून 2 न पुढे, एन इथं डब्ल्यू असेल, आणि डब्ल्यू पासून जर इथं बघितलं सी ला, तर हे तिसरं अक्षर आहे. म्हणजे 1 2 3, आणि यानुसार आपल्याला उत्तर काय येईल तर ओ एफ डब्ल्यू. काय उत्तर येईल, ओ एफ डब्ल्यू. समजलं का बघा. हा, आपण काय काय केलं, पहिली अक्षर ज्यावेळी घेतली, ज्याला असं समजत नाही त्यानं एकाखाली एक अक्षर असे मांडून घ्यायची. म्हणजे पी झेड एच, त्यानंतर डब्ल्यू ओ बी, या ठिकाणी रिकाम सोडा आणि इथं एस डब्ल्यू सी. मग याच्यामध्ये सांगता येईल ही अक्षर बघा 5 न पुढे गेलं, हे 5 न पुढे गेलं, आणि हे 5 न पुढे गेलं, तर या ठिकाणी येईल ओ. त्यानंतर याच्या पाठीमाग हे -4 -3 आणि -2 जर घेतलं तर या ठिकाणी काय असणार आहे तर एफ असणार आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं 1 न पुढं, या ठिकाणी 2 न, आणि या ठिकाणी 3 न असेल. मग या ठिकाणी काय असेल तर डब्ल्यू. लक्षात आलं का बघा. पी, पी पासून पाचवं अक्षर डब्ल्यू, डब्ल्यू पासून पाचवं अक्षर ओ, ओ पासून पाचवं अक्षर यस. सेम झेड पासून पाठीमागचं चौथं अक्षर ओ, ओ पासून पाठीमागचं तिसरं अक्षर एफ, एफ पासून पाठीमागचं दुसरं अक्षर डब्ल्यू. या पद्धतीने जरी मांडणी केली तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. उत्तर असेल तुमचं ऑप्शन नंबर 2. सेम पुढे क्वेश्चन दिलाय, त्याच वर्षी त्याच परीक्षेला विचारलेला. आता एबीसीडी नुसार जर बघितलं तर बघा, आता एबीसीडी आपल्याला मांडता येईल. अगोदर जर आपण एबीसीडी जर मांडून घेऊ, एकच मिनिट. ए बी सी डी ई एफ जी ऑलरेडी तुम्हाला कशी मांडायची ते सांगितले. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपल्याला ही कशी मांडायची सांगितले. एम पर्यंत मांडायची, एन पासून परत रिटर्न यायचं. ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, अशा पद्धतीने आपण एबीसीडी मांडून घेतली. ठीक आहे, ही फक्त कॉपी करून घेतो म्हणजे आपल्याला पुढे लागणारच आहे. ओके. हा, आता बघा, हा याच्यातलं पहिलं अक्षर काय आहे, जे आहे, बरोबर. जे बघा, तर पहिलं राहू द्या, एकाने एक जरी अक्षर बघितली तरी तुमच्या लक्षात येईल. इथून सुरुवात करू. डी एफ जी. बघा, डी नंतर एफ दिलंय, एफ नंतर जी दिलंय. बर, त्यानंतर एफ एच आय. ठीक आहे, एकच मिनिट, आपण असं करू, अगोदर पहिली अक्षर घेऊ. पहिली बघा, इथं डी आहे, डी नंतर एफ, एफ नंतर एच, एच नंतर कुठला आहे आणि त्याच्यानंतर कोणता आहे असं घेतलंय. बघा, डी नंतर एफ, ओके, एक सोडून पुढं. एफ नंतर एच, एक सोडून पुढं एच, एच नंतर पुढं एक सोडून आय, सॉरी आय सोडलं, जे असेल. जे नंतर जर पुढं सोडलं आपण तर बघा, हा डी एफ जी, एफ एच आय, त्यानंतर एच आय जे, ओके, आणि त्यानंतर जे नंतर एक सोडून यल आहे आणि यल सोडून एक यन आहे. लक्षात आलं का बघा, काय काय केलंय, एकडे एक अक्षर घेतले. डी ई सोडलं, एफ घेतलं, एफ नंतर जी सोडलं, एच घेतलंय, आय जे के, के सोडलं, यल घेतलंय. म्हणजे आपली सुरुवात जेन आणि यल न पाहिजे. बघा, इथं जे नाही, इथं यल नाही. ठीक आहे, दोन दोन अक्षराचं सेट आहे, जे यल. इथं पण जे यल आहे. इथं के आलंय म्हणजे हा ऑप्शन कट आहे. इथं के आलंय म्हणजे हा ऑप्शन कट आहे. म्हणजे बघा, तुम्ही जाग्यावर 2 ऑप्शन इलिमिनेट केले. काय केलं, तुम्ही जाग्यावर 2 ऑप्शन इलिमिनेट केले, कट केले. आता राहिलेल्या 2 ऑप्शन मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला नेहमी लक्षात ठेवायचं, असे ज्यावेळी क्वेश्चन येणार आहेत, ऑप्शन कट करायला शिकायचे. ऑप्शन कट केले का आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचतो. आता याच्यानंतर जर बघितलं तर दुसरे अक्षर बघा, दुसऱ्या अक्षराच्या बाबतीत सांगता येईल. इथं एफ आहे बघा, एफ एच, एच नंतर जे, जे नंतर पुढचं अक्षर काय पाहिजे, इथं यल पाहिजे. बघा, इथं जे, इथं आपण घेतला होता यल, इथं आता जे नंतर काय पाहिजे, इथं यल पाहिजे, यल नंतर इथं यन पाहिजे. ओके,
आणि पुढं जर बघितलं तर आता बघा जे यल झालंय, एन एल एन झालंय. मग आता सेम जी नंतर जर बघितलं तर आय आहे, जी नंतर आय, आय नंतर के, जी नंतर आय, आय नंतर के. सेम के नंतर पुढे काय पाहिजे यम, आणि यम नंतर काय पाहिजे तर ओ. बघा या ठिकाणी यम असेल आणि या ठिकाणी ओ असेल. अक्षर तर किमान जे एल एम आणि एल एन ओ, जे एल एम एल एन ओ सेम आहे. आता खालच्या नंबरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. बघा या ठिकाणी काही नंबर दिलता का? नाही. पहिला नंबर वाढला इथं शेवटच्या अक्षराला 2. दुसऱ्यामध्ये काय केलं, शेवटचा आणि त्याच्या आधीच्याला 2 दिले. तिसऱ्यामध्ये बघा इथं हे 2 2 आणि जे ला पण 2 देता येईल. याच्यामध्ये जर बघितलं पुढच्या मध्ये बघा 2चा नंबर जो शेवटचा आहे तो 1 न वाढवायचा, म्हणजे जिथं 3 असेल हे 2 2 आहे असंच. लक्षात आलं का? बघा इथं काहीच नंबर नव्हता, इथं शेवटच्याला 2 आला, इथं त्याच्या अगोदरच्याला 2 आला, इथं तिघांना 2 2 आहे, परत शेवटच्याला 3, परत त्याच्या अगोदरच्याला 3, आणि परत आता याच्या पुढे जर बघितलं तर एनला सुद्धा हा जो पहिला अक्षर आहे याला सुद्धा 3 येईल. मग आता आपल्याकडे नंबर काय आहे बघा, जे एल एम एल एन ओ अक्षर सेम आहेत. पहिल्या ठिकाणी 2 2 2 पाहिजे, 2 2 2 आहे. दुसऱ्या ठिकाणी एल एन ओ 2 2 3 2 3 3 केलंय, हे 3 3 नसणार आहे. म्हणजेच उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. लक्षात आलं? उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1. हे एकदम टफ एक्झाम्पल आहे, एवढं टफ आपल्याला येणार नाही. लक्षात आलं? हे एकदम टफ मध्ये दिलं, एवढं टफ काय आपल्याला येणार नाही. फक्त आपल्याला माहित असावं अशी एक्झाम्पल आहेत, एवढ्यापेक्षा आपल्याला सोपी येणार आहे. बघूया पुढं नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा इथं दिले प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह निवडा. इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिले, या ठिकाणी कुठलं अक्षर असेल. बरं आपल्याला एबीसीडी येत असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 5-5 अक्षराचं कोड दिलेत, बरोबर? 5-5 अक्षराचं कोड दिलेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ए नंतर बी, बी नंतर सी, मग सी नंतर काय पाहिजे तर सी नंतर डी पाहिजे, बरोबर? सी नंतर डी पाहिजे, सगळीकडेच आहे डी डी डी. त्यानंतर बघा सी नंतर डी पाहिजे, डी नंतर ई पाहिजे, ई नंतर काय पाहिजे एफ पाहिजे, एफ 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 सगळीकडे आहे. त्यानंतर एफच्या बाबतीत जर बघितलं एफ नंतर जी, जी नंतर एच, एच नंतर काय पाहिजे आय पाहिजे, एच नंतर आय पाहिजे, डी एफ झालं आय झालं. बघा डी एफ, एफ नंतर काय पाहिजे आय पाहिजे, इथं यल आलंय म्हणजे हा ऑप्शन कट. इथं आहे डी एफ आय डी एफ आय डी एफ आय, ठीक आहे. पुढं आता यानंतर जर बघितलं तर जे नंतर के, के नंतर यल, यल नंतर आता काय पाहिजे यम, म्हणजे हा ऑप्शन यन आलाय कट झाला, राहिले 2 ऑप्शन. आणि आता शेवटचा बघा ओ नंतर पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर काय पाहिजे आर पाहिजे, मग हा ऑप्शन असेल, हा ऑप्शन कट झाला. लक्षात आलं का? बघा प्रत्येकातलं पहिलं अक्षर आपण घेतलं ए बी सी डी, ओके सुरुवात डी. लगेच दुसरं अक्षर प्रत्येकातलं घ्यायचं सी डी ई एफ, त्यानंतर तिसरं एफ जी एच आय, ओके. त्यानंतर जे के यल, पुढं एम आहे. आणि आता त्यानंतर जर बघितलं तर ओ पी क्यू आर, मग आपलं उत्तर असेल डी एफ एम डी एफ आय एम आर, हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, समजलं? एकदम सोपं होतं. हा क्वेश्चन होता क्लर्कला विचारलाय का परीक्षेला क्वेश्चन, क्लर्क मुख्य 2019 ला. त्यानंतर जर बघितलं तर आता पुढचा क्वेश्चन दिलाय बघा, वर्णमालिकेत पुढील अक्षर कोणते, पुढील अक्षर कोणते असेल. आता बघा पहिली गोष्ट इथं बघितल्या कळलं पाहिजे काय दिलंय, बी ए 2 अक्षर, इथं जी एफ ई 3 अक्षर, इथं एन एम एल के 4 अक्षर. म्हणजे आता पुढे किती पाहिजे 2 अक्षर 3 अक्षर 4 अक्षर, म्हणजेच आता आपल्याला 5 अक्षर पाहिजेत. किती पाहिजेत 5 अक्षर. मग 5 अक्षर असणार हा एक ऑप्शन आहे, हा एक आहे, याचा अर्थ हे 2 ऑप्शन कट झाले. लक्षात आलं? याचा अर्थ हे 2 ऑप्शन कट झाले 4-4 अक्षराचे. मग आता 5-5 अक्षराचं आहेत, म्हणजे बघा पहिल्यांदा आपण जर इलिमिनेट केलं, कट केलं, अशा पद्धतीनं जर कट केलं तर तुम्हाला सांगता येईल की उत्तरापर्यंत पोहोचता येते. 2 ऑप्शनच राहिले, 2 मध्ये चेक करायचंय. बरं मग आता याच्यामध्ये बघा ही आपली एबीसीडी आपण लिहून घेतलेली. मग आता आपल्याला सांगता येईल या ठिकाणी काय काय केलंय बघा. हा बी ए,
ओके. हे जे शब्द आहेत बी ए हा शब्द त्यांनी उलटा लिहिलाय. त्यानंतर काय केलं, सी डी ही 2 अक्षरं सोडली आणि ई एफ जी जे आहे हे उलट लिहिलंय. आता 3 अक्षरं घेतली. 3 अक्षरं घेतल्यानंतर यांनी काय केलंय बघा, पुढं जर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता 3 अक्षर सोडलेत, HIJ 3 अक्षर सोडली. 2 अक्षर AB घेतली, ते लिहिताना उलट लिहिलं BA. त्यानंतर CD 2 अक्षर सोडली, EFG जे आहे ते उलट लिहिलंय GFE. पुढची 3 अक्षर सोडली. आता पुढं KLMN आहे हे लिहिताना उलट लिहिलं NMLK. लक्षात आलं. मग आता याच्यानंतर जर बघितलं तर बघा, याच्यानंतर काय केलं, आता 2 अक्षराच्या वेळी 2 अक्षर सोडली, 3 अक्षराच्या वेळी 3 अक्षर सोडली. आता 4 अक्षर झाले. याचा अर्थ आपल्याला सुद्धा ही 4 अक्षर सोडायचे. मग ही 4 अक्षर सोडली तर मग अक्षर पुढं आता किती घ्यायचे, 5. कुठली, STUFW. STFW. मग आता बघा, पण लिहिताना कशी लिहायची, उलटी. म्हणजे सुरुवात पाहिजे डब्ल्यू पासून. आपल्याला हे घ्यायचंय WFUTS असणारा ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. WFUTS हे असणार ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. समजलं का? समजलंय का बघा. हा, काय काय केलंय, 2 अक्षर घेतली, 2 अक्षर स्किप केली, 2 अक्षर पुढे 3 घेतली, 3 अक्षर स्किप, 4 घेतल्यानंतर 4 स्किप करायचे, पुढे 5 अक्षर घ्यायचंय. मग असं तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकाल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो फॉरेस्टच्या एक्झामला दिलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य पर्याय निवडायला सांगितलंय. बर, काय काय आहे, EYPFUR HQT मध्ये क्वेश्चन मार्क दिलाय, OIX दिलाय. आता आपल्याला इथं सांगता येईल बघा, याच्या ठिकाणी जर बघितलं तर आपली ही झाली ABCD. इथं घेतो. मग आता बघा, ईच्या बाबतीत जर बघितलं तर ई नंतर एफ लगेच अक्षर घेतले, बरोबर. ई नंतर एफ हे लगेच आहे. एफ नंतर जी एक अक्षर सोडले, एच घेतले. इथं सलग आहे, या दोघांच्या मध्ये 0 अक्षर आहे, याच्यामध्ये 1 आहे. याच्यानंतरच आता आपल्याला इथं मध्ये किती सोडायला लागणार आहे, 2 अक्षर सोडायला लागतील. म्हणजे बघा, IJ नंतर कुठलं अक्षर पाहिजे, तर इथं के पाहिजे. लक्षात आलं. या ठिकाणी काय पाहिजे, तर के पाहिजे. के नंतर बघा LMN 3 अक्षर सोडली आणि मग काय आलं, ओ आलं. लक्षात आलं. ई नंतर एफ सलग आहे, एफ नंतर एच ज्यावेळी घेतलंय त्यावेळी जी सोडलं, 1 अक्षर सोडलं म्हणजे दुसरं अक्षर घेतलं. एच नंतर तिसरं अक्षर घेतलंय म्हणजे मध्ये 2 सोडले आणि त्यानंतर 3 अक्षर सोडून 4थं अक्षर घेतलं. म्हणजे के न सुरुवात असणारी एकच ऑप्शन आहे, पुढे सोडवायची सुद्धा गरज नाही. लक्षात आलं का बघा, के न सुरुवात असणारा एकच ऑप्शन आहे, तेच आपलं उत्तर आहे. जरी समजा अजून आपल्याला चेक करायचं असेल तर आपण असं करू शकतो बघा, दुसऱ्या अक्षरानुसार वाय आहे, वाय पासून यू हे कितीनं मागे जायचंय, 1 2 3 4 न. यू पासून क्यू पर्यंत बघा, परत सांगता येईल 1 2 3 4 न. हे 4 4 आहे, याचा अर्थ 4चाच आहे गट. मग इथं आपल्याला सांगता येईल 1 2 3 4 म्हणजेच पाठीमागचं कुठलं अक्षर असणार आहे, 4थं यम. यम पासून जर बघितलं तर पाठीमागं 1 2 3 4 4थं अक्षर आय आहे, म्हणजे बरोबर आहे. समजा अजून आपण इथं जर बघायचं म्हणलं, तिसरे अक्षर एफ नंतर बघा क्यू सोडलंय, आर घेतलं दुसरं अक्षर, आर नंतर दुसरं अक्षर टी आहे, टी नंतरचं दुसरं अक्षर काय पाहिजे, फी पाहिजे, ऑलरेडी आलंय. याचाच अर्थ हे आपलं 100% बरोबर आहे. लक्षात आलं. याचा अर्थ काय, 100% आपलं बरोबर आहे, आपलं एकदम अॅक्युरेट आहे. एकतर पहिल्या अक्षरावरूनच गेला तिथंच तुम्हाला उत्तर मिळते, नसेल तर दुसरं अक्षर आपल्याला 4 4 न मागे जायचंय, नसेल तर तिसरं अक्षर 2 2 न पुढे जायचंय. ठीक आहे. नेक्स्ट. आता बघा, इथून पुढे आपल्याला प्रॅक्टिसचे क्वेश्चन घ्यायचे. हे दिले रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा. इथे एक जागा रिकामी ठेवली, तिथं आपल्याला विचारले काय येईल. ठीक आहे, काय येईल असं विचारले. मग आता बघा, आपल्याकडे एबीसीडी आहे, ही आहे ती मी इथं घेतो. हा, इथं बघा बी नंतर डी. लक्षात आलं. बी नंतर डी, डी नंतर एफ. म्हणजे बघा, प्रत्येक वेळी त्यांनी काय केलंय,
बी नंतर डी म्हणजे एक सोडलं, डी नंतर एफ एक सोडलंय, एफ नंतर जर पुढे बघितलं तर एक सोडलं तर काय असलं पाहिजे, एच असलं पाहिजे. म्हणजे पहिलं अक्षर एच पाहिजे, सगळीकडेच एच आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा इथं ई नंतर जर बघितलं तर ईच्या आणि जीच्या बाबतीत जर बघायचं म्हणलं तर एक अक्षर दुसऱ्या अक्षराचा आपण विचार जर केला, ई पासून जी एक सोडलंय, जी घेतलंय, जी नंतर एक सोडलं, आय घेतलं, आय नंतर एक सोडून जे सोडल्यानंतर काय पाहिजे, के पाहिजे. के इथं आहे, के इथं आहे, इथं जी आलंय म्हणजे हा ऑप्शन कट आहे, हा ऑप्शन कट आहे. राहिलेल्या दोन मध्ये चेक करायचं. आता याच्यानंतर बघा आपल्या लक्षात आलं पाहिजे, बघा ए नंतरचं तिसरं अक्षर, ठीक आहे, ए नंतरचं सॉरी दुसरं अक्षर सी आहे. ए नंतर बी सोडलं, सी घेतलंय, सी नंतर ई आहे, ई नंतर काय पाहिजे, जी पाहिजे, ई नंतर जी असणारा हा ऑप्शन आहे, हे चुकीचं आहे. समजलं, डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचलो, हे रद्द झालं. आणि जरी समजा अजून चौथ्यानुसार बघायचं असेल, जी नंतर बघा एच सोडलंय, आय आहे, आय नंतर जे सोडलंय, के घेतलंय, के नंतर एल सोडलं, यम घेतलंय, म्हणजेच यम पाहिजे, यम आहे, बरोबर आहे. ठीक आहे, उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढं इथं बघा एक्स क्यू के एफ असं आपल्याला दिलंय. बरं, आपली एबीसीडी इथं घेतो. हा काय येते आपल्याला, हा बघा एक्स इथं आहे, एक्स इथं आहे, इथून कितवा अक्षर क्यू आहे हो पाठीमाग, एक दोन तीन चार पाच सहा सात, सातवं अक्षर क्यू आहे. ठीक आहे, पाठीमागचं सातवं अक्षर. मग आता बघा एक्स पासून पाठीमागचं अक्षर सातवं क्यू आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात. आता क्यू पासून के बघा एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे इथून हे आहे सहावं अक्षर. मग आता आपल्याला सांगता येईल बघा सातवं आहे, त्याच्या पाठीमागचं सहावं आहे, याच्या पाठीमागचं पाचवं येते का बघायचं, एक दोन तीन चार पाच, बरोबर आहे, पाचवं अक्षर पाठीमागचं एफ येते. मग आता एफच्या पाठीमाग किती जायचं आहे, हे सातवं आहे, हे सहावं आहे, म्हणजे बघा एक्सच्या पाठीमाग सातवं अक्षर क्यू आहे, क्यूच्या पाठीमाग सहावं अक्षर के आहे, केच्या पाठीमाग पाचवं अक्षर एफ आहे, एफच्या पाठीमाग चौथं अक्षर हे बी असेल, एक दोन तीन चार, म्हणजेच हे चौथं अक्षर असेल बी, ऑप्शन नंबर 2. लक्षात आलं, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढं आता हा इथं दिलंय डी एफ जी जे के एम एन क्यू आर टी, याच्या बाबतीत पुढे क्वेश्चन मार्क दिलाय, काय असू शकतं या अक्षर मालिकेत असं विचारलंय आपल्याला. आता आपली ही एबीसीडी, ही जर एबीसीडी तर तुमची जर झाली असेल तर आपल्याला इथं सांगता येईल बघा, हा पहिली अगोदर आपण अक्षर घेत जाऊ. इथं आहे डी, डी नंतर ई सोडलंय, बघा डी नंतर ई एफ सोडलंय, जी घेतलंय म्हणजे दोन सोडलेत, जी नंतर जर बघितलं तर इथं तीन अक्षर सोडून के घेतलेत, दोन अक्षर तीन अक्षर. आता याचाच अर्थ के नंतर बघा एल एम हे दोन सोडले, म्हणजेच इथं तिसरं अक्षर आहे बघा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो डी नंतरचं तिसरं अक्षर जी आहे, तीन न पुढे जायचंय, इथं चार न पुढे जायचंय, इथं तीन न जायचंय. आता एन नंतर जर बघितलं तर हे चौथं अक्षर आहे, तर आता याच्या पुढे कितवं असणार आहे, तिसरं. लक्षात आलं का बघा, तीन न पुढं चार न पुढं तीन न पुढं चार न पुढं, म्हणजे आपल्याला इथं आपल्याला अशी मांडणी करता येईल, हे +3 +4 +3 +4 +3, याचाच अर्थ आता याच्यानंतर पुढे काय असलं पाहिजे, यू पाहिजे. यू असणार, यू न सुरुवात असणारे दोन ऑप्शन आहेत, दोन ऑप्शन कट झाले. यू न सुरुवात असणारे दोन ऑप्शन मिळाले, दोन ऑप्शन कट झाले. मग आता बघा याच्यानंतर जर बघायचं म्हणलं, बघा एफ पासून जे, हा इथं घेऊ आपण जी एच आय जे, इथं चार न पुढे जायचंय, किती न, चार न. त्यानंतर जे पासून एम पर्यंत तीन न, एम पासून क्यू पासून पर्यंत जर बघितलं तर चार न, क्यू पासून टी पर्यंत तीन न,
याचाच अर्थ 4 3 4 3, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 न पुढे जायचंय. यू पासूनच चौथं अक्षर जर बघितलं तर ते आहे वाय. सॉरी, बघा, चौथं अक्षर आपल्याला यू पासूनच जायचंय. एकच मिनिट. पी डब्ल्यू एक्स नाहीयेत. एफ पासून तिसरं अक्षर चौथं आहे, सॉरी, 1 2 3 4 बरोबर. यानंतर इथं तिसरं जे पासून एल के, जे पासून के एल एम बरोबर. 3 न पुढे गेलोय. त्यानंतर एन ओ पी क्यू हे 4 आहे. त्यानंतर क्यू पासून जर बघितलं तर क्यू पासून टी 1 2 3, सॉरी, इथं येईल तिसरं अक्षर. इथं आपलं चुकलंय. बघा, एम पासून चौथं अक्षर क्यू आणि क्यू पासून तिसरं अक्षर टी आहे बरोबर. आणि टी पासूनच चौथं अक्षर जे असेल ते असेल यक्स. मग यू यक्स असणारा ऑप्शन नंबर 4. लक्षात आलं का? बघा, पहिले अक्षर घेताना 3 न पुढं 4 न पुढं 3 4 3 4 करत जायचं आणि दुसऱ्या अक्षराच्या वेळी उलटट क्रम 4 3 4 3 4 3 अशा पद्धतीने आपल्याला जायचं. समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट इथं आपल्याला पुढचा क्वेश्चन घेता येईल. बघा काय दिलंय, बी आय पी डी असं दिलंय. म्हणजे बी इथं आहे, ठीक आहे. बी पासून आय हे कितवं अक्षर आहे बघा. म्हणजे आपण जर मोजत गेलो, बी पासून आय जर बघितलं 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इथून पुढं आपल्याला 7वं अक्षर घ्यायचं आहे. कितवं? 7वं. बरं, आय पासून पी कितवं आहे बघा. 1 2 3 4 5 6 7, हे सुद्धा 7वंच आहे. आता इथून पुढं जर बघितलं तर 7वं अक्षर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7वं अक्षर कुठलं आहे बघा. 1 2 3 4 5 6, म्हणजे इथून हे 7वं आहे. आणि इथून पुढे जर बघितलं 1 2 3 4 5 6 7, 7वं दी आहे. म्हणजे प्रत्येकात फरक कितीचा आहे बघा, 7चा आहे. प्रत्येकात 7चा आहे. प्रत्येकात 7चा आहे. याचाच अर्थ इथं 7 न पुढे आल्यावर काय येणार आहे, तर डब्ल्यू पुढे येणार आहे. लक्षात आलं का? बघा काय येणार आहे, इथं डब्ल्यू येणार आहे, जे की ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर असेल. समजलंय? समजलंय का? बघा. ठीक आहे. पुढं आता क्वेश्चन दिलाय, ए ए सी, बी बी डी, सी सी ई, डी डी एफ, ई ई जी, आणि पुढे आपल्याला विचारलं एफ एफ काय आहे. ठीक आहे. बघा, मग एक गोष्ट तर आपल्याला कळाली की पहिली 2 अक्षर तर सेम आहेत, ए ए, बी बी, सी सी, डी डी, ई ई. मग इथं काय असणार आहे, एफ एफ. म्हणजे काय पाहिजे बघा, एफ एफ हे असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता एफ एफ झालं. आता याच्यानंतर काय बघा, सी नंतर डी, डी नंतर ई, ई नंतर एफ, एफ नंतर जी, जी नंतर काय पाहिजे, इथं एच पाहिजे. आता यातलं आपल्याला फक्त हे एफ दिलंय, म्हणजे पुढे काय असणार आहे, एफ एच. पुढे काय असणार आहे, एफ एच. आणि असं असणारा ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. समजून घ्या, काय आहे उत्तर तुमचं, ऑप्शन नंबर 3. समजलंय? ओके, ठीक आहे. पुढं एकच मिनिट, हा क्वेश्चन राहिला. इथं दिलंय बघा, आर ए जे, एस बी वाय, टी सी एक्स, यू डब्ल्यू, यू डी डब्ल्यू, व्ही वाय, आणि असं आपल्याला काहीतरी क्वेश्चन दिलाय आणि याचं उत्तर विचारलंय. बरं, आता याच्यामध्ये कळलं पाहिजे आपल्याला, पुढं सलग जाता येईल. बघा, आर नंतर यस दिलंय, यस नंतर टी आहे, टी नंतर यू आहे, यू नंतर व्ही आहे, व्ही नंतर काय पाहिजे, सुरुवात डब्ल्यू न पाहिजे. सुरुवात डब्ल्यू न असणारा एकच ऑप्शन आहे, बाकीचे ऑप्शन जाग्यावर कट झाले. बाकीचे ऑप्शन कट झाले. बरं, अजून चेक करायचं असेल तर आपण इथं असं करू शकतो, दुसरे अक्षर बघा, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी, डी नंतर ई, ई नंतर काय पाहिजे, तर एफ पाहिजे. ऑलरेडी आले. बरं, इथं उलट जर जायचं म्हणलं, बघा, झेडच्या पाठीमागं वाय आहे, वायच्या पाठीमागं एक्स, एक्सच्या पाठीमागं डब्ल्यू, डब्ल्यूच्या पाठीमागं व्ही, व्हीच्या पाठीमागं यू, डब्ल्यू एफ यू असणार तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं? डब्ल्यू एफ यू हे असणार तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढं आता बघा, इथं आता बीई दिलंय, बीई एच के,
हा म्हणजे बघा, बी नंतर ई घेतलं, तिसरं अक्षर, ठीक आहे, परत दोन सोडले, म्हणजे एकाड एक केलं त्यांनी. काय केलंय, बी नंतर ई घेतले म्हणजे दोन अक्षर सोडले, परत दोन सोडले, एच नंतर इथं एच घेतले, एच नंतर दोन सोडले, के घेतले, के नंतर दोन सोडले, एन घेतले, आणि एन नंतर दोन सोडून क्यू, एन क्यू. मग आता आपल्याला सांगता की इथं दोन सोडा, म्हणजे इथलं अक्षर काय पाहिजे, टी पाहिजे, आणि टी नंतर दोन सोडल्यावर डब्ल्यू येईल. टी डब्ल्यू, टी डब्ल्यू असणारं तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. काय असेल, टी डब्ल्यू असणारं ऑप्शन नंबर 3. लक्षात आलं का? बघा काय केलं, बी नंतर ई आहे, बी दोन अक्षर सोडले. आता काही जण असंही करतील, बी नंतरचं 1 2 3 हे 6वं अक्षर आहे, ठीक आहे, बी नंतरचं 6वं अक्षर एच आहे, एच नंतरचं 6वं अक्षर एन आहे, असं जरी केलं तरी चालेल. आपल्याला काय उत्तर येण्याशी मतलब आहे. मग तुम्ही पुढं 6 न जावा किंवा 2 2 न जावा, पण उत्तर आपलं बरोबरच पाहिजे. ते काय पाहिजे, टी डब्ल्यू. समजलंय? समजलंय का? बघा, ठीक आहे, पुढे जाता येईल. इथं आता याच्यामध्ये जर बघितलं, हा बी, बघा बी नंतर ई दिलंय, म्हणजे बी नंतर ई, हे मध्ये सीडी सोडले दोन अक्षर, त्यानंतर इथं त्यांनी आय घेतले, म्हणजे मध्ये 3 अक्षर सोडलेत. लक्षात आलं का? बघा, हे 2 आहे, इथं 3 सोडलेत. आता पुढे किती सोडणार, 4. ओके, हे 4 सोडले म्हणजे एन घेतले. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे, 2 सोडलेत, 3 सोडलेत, 4 सोडलेत, याचाच अर्थ याच्या पुढे आता किती सोडले पाहिजे, 4 नंतर 5 अक्षर सोडली पाहिजे. एन नंतर 5, ओ पी क्यू आर एस, म्हणजेच एन नंतरचं पुढचं अक्षर असेल ते टी असेल. काय असेल, टी, जे की ऑप्शन नंबर 3 आहे, जे की तुमचं ऑप्शन नंबर 3 आहे. समजलंय का? बघा, समजलं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. अजून एक गोष्ट, उद्यापासून आपले किंवा नेक्स्ट लेक्चर जे आहे हे सगळे आपल्याला नॉलेज बेसिकचे आणि इंटरेस्टेड लेक्चर आहेत. उद्या आपण सुरू करतोय घड्याळ टॉपिक. हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे एक लक्षात घ्या, शक्यतो लेक्चर लाईव्हला बोलवू नका. तुम्ही जर बरोबर असाल तर आणखी सोडवायला आपल्याला काही डाऊट असतील तरी क्लिअर करता येतील, आणि थोडंसं बोलत चला, ठीक आहे. जे काही डाऊट आहे, काही एखादं समज नसेल, रिपीट करायचं असेल तर बिनधास्त विचारत चला, ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा इथं सी जी के एफ जे एन, आपल्याला अशा पद्धतीचा क्वेश्चन दिलाय. ही एबीसीडी जर आपण इथं घेतली, काय काय दिलंय बघा, सी जी के, ओके, त्यानंतर एफ जे एन. बरं ठीक आहे, आपण पहिली अक्षर अगोदर घेऊ. सी नंतर एफ जर बघितलं तर दुसरं अक्षर आहे, तिसरं आहे. एफ नंतर आय, तिसरं आहे. आय नंतरचं तिसरं अक्षर काय असेल, जे के यल असणार आहे. काय असणार आहे, यल. यल न सुरुवात असणारा एकच ऑप्शन होता, लक्षात घ्या. यल न सुरुवात असणारा एकच ऑप्शन आहे, तिथंच तुमचं उत्तर पोचलं. एवढं सोपं आहे. पुढं आपण तरीही चेक करू बाकीचं. बघा, जी पासून जे, जी पासून जे तिसरं आहे, जे पासून यम तिसरं आहे, यम पासून तिसरं पी आहे, म्हणजेच पी पाहिजे इथं आहे, आलंय. शेवटच्या अक्षराच्या बाबतीत जर बघितलं, के, बघा के पासून एन तिसरा आहे, एन पासून बघा के पासून एन तिसरा आहे, एन पासून क्यू तिसरा आहे, आणि क्यू पासून जर तिसरा बघितला तर कोण आहे, टी, एल पी टी असणारा ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. काय, एल पी टी ऑप्शन नंबर 3 असणार तुमचं उत्तर आहे. समजलंय? समजलंय का? बघा, काही डाऊट असेल तरी विचारा. ओके, समजलंय, तुमचा रिप्लाय आलाय, समजलं, याचा अर्थ आपल्याला पुढे जाता येईल. पुढं आता बघा इथं नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, पी एस पी ओ क्यू दिले, पी ओ क्यू, बर, एस आर टी, ओके, पी यू डब्ल्यू, ठीक आहे, तीच अक्षर फक्त गेलेत. मग आता याच्या पुढे असणार आहे वाय एक्स. म्हणजे काय काय केलंय, जर तुम्ही क्रमाने गेला तर लक्षात येईल. बघा इथं दिलंय पी ओ क्यू, हा एक 3 अक्षराचा गट आहे. यातलं मधलं अक्षर सुरुवातीला लिहिलंय ओ क्यू, सेम एस आर टी, ओके. इथं फी यू डब्ल्यू, तर पुढे असणार आहे वाय एक्स झेड, वाय एक्स झेड असणारा ऑप्शन नंबर 3.
असं केलं तरी चालेल. समजा एखाद्याला वाटलं की हे नाही असं, तर तुम्ही पहिल्या अक्षराकडे जाऊ शकता. पी नंतरचं यस कितवं अक्षर आहे बघा, हा तिसरं. यस नंतरचं तिसरं अक्षर फी, फी नंतरचं तिसरं अक्षर वाय, वाय न सुरुवात असणारे दोन ऑप्शन आहेत, दोन ऑप्शन कट झाले. त्यानंतर जर बघितलं ओ नंतर आर बघा, ओ नंतर आर तिसरा आहे, आर नंतरचं तिसरं अक्षर यू आहे, सॉरी आर नंतरचं तिसरं अक्षर यू, यू नंतरचं तिसरं अक्षर एक्स, एक्स असणारं ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं, ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. वाय एक्स झेड हे तुमचं उत्तर पाहिजे. समजलं, समजलंय का बघा. रिपीट वगैरे करायचं असेल तर सांगत चला पुढं. आता इथं हा क्वेश्चन दिलाय, हा बघा, सी जी के एफ जे एन आय एम क्यू, पहिली पहिली अक्षर अगोदर बघता येईल बघा. सी नंतरचं एफ, 1 2 3 तिसरं अक्षर आहे, ठीक आहे. 3 आपण पुढे गेलोय. एफ नंतर आय जर बघितलं तर तिसरं अक्षर आहे. मग आय नंतरचं तिसरं अक्षर काय असणार आहे, जे के एल बघा. म्हणजे एल न सुरुवात असणाऱ्या एकच ऑप्शन आहे, तिथंच तुमचं उत्तर आलंय. पुढे सोडवायची सुद्धा गरज नाही, जरी आपण केलं तरी चालतंय. जी नंतरचं तिसरं अक्षर जे, जे नंतरचं तिसरं अक्षर यम, यम नंतरचं तिसरं अक्षर एन ओ पी, म्हणजेच काय पाहिजे, पी पाहिजे. ऑलरेडी आले की तर केच्या बाबतीत जर बघितलं, के नंतरचं तिसरं अक्षर एन आहे, एन नंतरचं तिसरं अक्षर क्यू आहे, क्यू नंतरचं तिसरं अक्षर टी आहे, बरोबर. म्हणजे +3 न पुढे जायचं आहे, तिसरं अक्षर घ्यायचं आहे. पहिल्यातलं पहिलं 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 जर तुम्ही करत गेला तर 3-3 न पुढं, दुसरं जरी गेला तर 3-3 न पुढं, आणि तिसरं जरी गेला तर 3-3 न पुढं. असं करत गेला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आलं. समजलंय, समजलंय का बघा. हा ठीक आहे. पुढं इथं याच्या बाबतीत जर बघितलं पी ओ क्यू, आता बघा पी पासून सेम तसंच आहे अगोदरच्या सारखं, हे रिपीट झाल्यासारखं वाटतंय बघा. काय, पी ओ क्यू, ओके. किंवा आपल्याला असं करता येईल, पी पासून तिसरं अक्षर यस आहे, यस पासून तिसरं अक्षर फी आहे, फी पासून तिसरं अक्षर वाय पाहिजे, ओके. त्यानंतर ओ पासून तिसरं अक्षर आर आहे, आर पासून तिसरं अक्षर यू आहे, यू पासून तिसरं अक्षर एक्स आहे. त्यानंतर जर पुढे बघितलं तर इथून क्यू पासून तिसरं अक्षर टी आहे, टी पासून डब्ल्यू आहे, आणि डब्ल्यू पासून पुढे कुठलं असलं पाहिजे, झेड. म्हणजे जो पाठीमागचा क्वेश्चन होता त्याच्यासारखंच उत्तर आहे. काय आहे, वाय एक्स झेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इथं आपली एबीसीडी घेता येईल बघा. सेम क्वेश्चन, थोडासा इथं आपण चेंज केलाय. आता काय आहे, उलट यायचंय आपल्याला, वाय पासून यू कडे यायचंय, ठीक आहे. वाय पासून यू कडे येताना बघा 1 2 3 4 हे 4 न माग, त्यानंतर इथून जर बघितलं तर हे 4 न माग, इथून जर 4 न बघितलं तर हे 4 न माग, इथून आता 4 न माग 1 2 3 4, म्हणजेच किती, इथं आय पाहिजे. आणि आय पासून जर बघायचं म्हणलं तर एकच मिनिट, काहीतरी थोडस चुकतंय बघा. वाय पासून यू चौथा आहे, ठीक आहे. यू पासून क्यू चौथा आहे, ठीक आहे. क्यू पासून यम चौथा आहे, ठीक आहे. यम पासून जर बघितलं आय जी एच जी, ओके. नाही, हा रूल मॅच होत नाही इथं. मग लगेच आपण दुसरं अक्षर काय होते का बघायचं. हा जर मॅच होत नसेल तर लगेच आपल्याला पुढे जाता येईल. बर, सलग अक्षर दिसतील बघा. वाय एक्स डब्ल्यू, ओके. वाय एक्स डब्ल्यू, एक अक्षर सोडलंय, यू टी एस घेतलंय, ठीक आहे. यू टी एस. त्यानंतर एक अक्षर सोडलं, क्यू पी ओ घेतलंय, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर इथं आपल्याला एम एल ओ बघा काय असणार आहे, इथं एक अक्षर सोडायचं आहे, एम एल के असणार आहे, ठीक आहे. एम एल के इथं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं एक अक्षर सोडलं तर आय जी एच, आय जी एच. म्हणजे बघा अशा पद्धतीने मांडणी येईल. नाहीतर बरेच जण कन्फ्युज झाले असतील, 3-3 आहे आणि इकडे 2-2. जर असं नसेल कळालं तर हे एका खाली एक लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाय एक्स डब्ल्यू आहे, एक अक्षर सोडलं, यू टी एस आहे, एक अक्षर सोडलं, क्यू पी ओ आहे, एक अक्षर सोडलं, त्यानंतर
इथं के दिलं नव्हतं, हे आपण के घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक अक्षर सोडल्यानंतर जे पुढे काय आहे बघा, आय एच जी पाहिजे. मग आता यातली दोन अक्षरं नवीन होती, कुठली कुठली, के आणि आय. के आणि आय असणारा ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर येईल. लक्षात आलं? ऑप्शन नंबर 3. इथं इथं ऍक्च्युली मध्ये क्वेश्चन मार्क इथं आणि इथं एक क्वेश्चन मार्क, दोन अक्षर सोडलेली होती. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 12 कडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एबीसीडी नुसार जर तुम्ही गेला, इथं परत एबीसीडी घेऊ. बघा, ए पासून ए बी सी, ओके, एक अक्षर सोडलं, दोन अक्षर सोडलेत. ए बी सी घेतलं, दोन अक्षर सोडलेत. डीई सोडले, एफ जी एच, ओके. त्यानंतर दोन अक्षर, इथं मात्र तुम्ही तीन अक्षर सोडलेत. आय जे के सोडले, म्हणजे पुढे काय घेतलंय, एल एम एन. बघा, एल एम एन. मग आता बघा, दोन अक्षर सोडली, इथं तीन सोडली, म्हणजे आता पुढे किती सोडायला पाहिजेत, 4. ठीक आहे, हे 4 अक्षर सोडली पाहिजेत. लक्षात आलं का? बघा, हे दोन स्किप केलेत, इथं तीन स्किप केलेत, इथं 4 करता येईल. आणि मग आता इथून पुढचे अक्षर असतील एस टी यू असं असणार. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलंय? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. समजले का? बघा, हा पुढे जाता येईल. आता इथं झेड एक्स मध्येच एक अक्षर सोडले, त्यानंतर टी आर मध्येच एक सोडले, एन एल जे लिहिलंय, मध्ये एक अक्षर सोडले. ही जी डॅश आहे याचा अर्थ आहे मध्ये अक्षर स्किप आहे, ते अक्षर आपल्याला बघायचे. बरं, किती पाहिजेत, किती डॅश आहेत बघा, 1 2 3 4, 4 आपल्याला अक्षर शोधायचे. 4 अक्षर जर शोधायचे असतील, हा, तर आता आपल्याला सुरुवात करता येईल. बघा, इथून झेड पासून एक्स दिले, म्हणजे एक अक्षर सोडून माग दुसरं अक्षर घेतले. झेड नंतरचं दुसरं अक्षर एक्स. एक्स नंतरचं दुसरं अक्षर जर बघितलं तर व्ही आहे. व्ही नंतरचं दुसरं अक्षर टी आहे. टी नंतरचं जर बघितलं तर दुसरं अक्षर आर आहे. आर नंतर पी, पी नंतर एन, एन नंतर एल, एल नंतर जे, आणि जे नंतर जर बघितलं तर एच, एच नंतर एफ, आणि एफ नंतरचं इथं काय आहे तर डी आहे, आणि डी नंतरचं दुसरं अक्षर काय आहे, बी. लक्षात आलं का? बघा, एक एक न मागं जायचंय. झेड नंतर वाय सोडलं, एक्स घेतले, एक्स नंतर डब्ल्यू सोडून व्ही, व्ही नंतर यू सोडून टी, टी नंतर एस सोडून आर, आर नंतर क्यू सोडून पी, पी नंतर ओ एन, त्यानंतर एम सोडून एन, एन नंतर के सोडून जे, असं आपण आलो. मग आता याच्यामध्ये बघा, झेड दिलंय, एक्स दिलंय. आता इथं एक्स नंतरची एक जागा रिकामी, म्हणजे सुरुवात कुठल्या अक्षरानं पाहिजे, फीनं. फीनं सुरुवात असणारे 3 ऑप्शन आहेत, एक ऑप्शन कट झाला. त्यानंतर बघा, टी आहे, आर आहे, आर नंतरचं एक अक्षर त्यांनी स्किप केले, ते म्हणजे काय पाहिजे, पी पाहिजे. फी नंतर पी असणारे 2 ऑप्शन आहेत, इथं आर आले, हा ऑप्शन कट झाला. बघा, पी नंतर एन पाहिजे, एन नंतर एल, एल नंतर जे, जे नंतर कुठलं अक्षर पाहिजे तर ते एच पाहिजे. ओके, एच एच दोन्ही ठीक आहे. सॉरी, इथं जे दिले म्हणजे हा कट, हा आला एच. आणि बघा, एच नंतर एफ, एफ नंतर डी, डी नंतर बी. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. समजलंय? समजलंय का? बघा, काही डाऊट असेल तरी विचारा. हा, ओके, समजलंय का? ठीक आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घेता येईल. बघा, इथं ओटीई, पीयूएफ, क्यू व्ही जी आणि आर डब्ल्यू एच आपल्याला असं दिलंय. याच्यामध्ये जर बघितलं तर ही आपली एबीसीडी झाली. हा, इथून सुरुवात जर करायची म्हणलं, बघा, ओ पासून, म्हणजे आपल्याला सलग अक्षर दिले, पहिली अक्षर अगोदर घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. बघा, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर आर, आर नंतर काय पाहिजे तर यस पाहिजे. इथं टी आलं म्हणजे एक ऑप्शन कट झाला. ओ पी क्यू आर यस, ओके. त्यानंतर टीच्या बाबतीत बघा, इथून टीच्या बाबतीत दुसऱ्या अक्षराच्या बाबतीत सुरुवात करायची. टी नंतर यू, यू नंतर व्ही, व्ही नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर जर तर काय पाहिजे, यक्स पाहिजे. यस नंतर यक्स असणारे 2 ऑप्शन आहेत, एक ऑप्शन कट झाला, एक ऑप्शन कट झाला. आता राहिला तिसऱ्या अक्षराच्या बाबतीत. परत इथं
ई नंतर एफ आहे, एफ नंतर जी आहे, जी नंतर एच आहे, एच नंतर काय, एच नंतर आय पाहिजे. यस एक्स आय असणार ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं? यस एक्स आय असणार ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. समजलं का? हा, समजलं का बघा? ओके. हा, पुढं आता इथं तुम्हाला 2 दिलेत क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन जर बघितला तर इथं एबीसीडी नुसार आपल्याला हे बी किंवा आपल्याला एबीसीडी नाही घेतली तरी चालतंय. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, ए बी दिले, ठीक आहे, ए बी, त्यानंतर सीडी जे आहे हे उलट लिहिलंय. ए बी नंतर सीडी उलट लिहिलं, ईएफ लिहिलंय, ठीक आहे. त्यानंतर जीएच जे आहे हे उलट लिहिलंय, आय जे आहे व्यवस्थित, केएल जे आहे हे उलट लिहिले. म्हणजे बघा, जिथं जिथं उलट अक्षर आहे तिथं तिथं मी सर्कल केले. ए बी आहे असं, डीसी जिथं आहे तिथं सीडी केले, बरोबर, जे सीडी होतं ते डीसी केलंय. ईएफ आहे असंच, जीएच आहे ते एच जी लिहिलंय, आय जे आहे असंच, एल के आहे. आता याच्यानंतर पुढे काय असेल, एल के नंतर एम एन काय आहे, एम एन. लक्षात आलंय का? बघा, एबीसीडीच आहे, पहिली 2 अक्षर सरळ, पुढची 2 उलट, 2 सरळ, 2 उलट, 2 सरळ, 2 उलट. आता इथं उलट झालेत म्हणजेच पुढचे अक्षर काय पाहिजेत, के एल नंतर एम एन, ते तुमचं इथं उत्तर आहे. आता या ठिकाणी बघा, याच्या बाबतीत जर बघितलं तर याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल बी जी बी, बघा, बी जी, जी सी, त्यानंतर एच एन आणि एन आणि पुढे क्वेश्चन मार्क ठेवलाय. तर आपल्याला इथं सांगता येईल बी पासून जर बघितलं, जी, बघा, बी जी, ओके, जी सी, एच एन, ओके ओके, हा, लक्षात आलं. बघा, काय काय केलंय, या बीच आणि जीचं रिलेशन सोडलंय, बी आणि जी, आणि परत काय केलंय, जीच्या जी पहिल्यांदा घेतलंय, बी जी, त्यानंतर जी बी करताना बीच्या पुढचं अक्षर घेतलं, सी, मग सेम एच एन आहे. आता एन लिहिलंय, बघा, एच एन, तर आपण एनच्या पुढचं अक्षर घ्यायचं, इथं काय पाहिजे, आय पाहिजे, एन आय असणार ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं? एन आय पाहिजे. बी जी, ओके, जी आहे असंच, मात्र बीच्या पुढचं अक्षर सी, एच एन, ठीक आहे, तर एन आहे असंच, एचच्या पुढचं अक्षर कुठलं असेल, आय, त्यानुसार या ठिकाणी उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. सेम पुढचा क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. इथं एबीसीडी मांडता येईल. बघा, पहिली अक्षर जर घेतली, ए नंतर सी आहे, सी नंतर डी सोडलं, ई घेतलं दुसरं अक्षर. बघा, ए नंतर सी, सी नंतर ई, ई नंतर जी. आता जी नंतरच पुढचं अक्षर काय पाहिजे, आय पाहिजे. आय न सुरुवात असणारे 2 ऑप्शन, 2 ऑप्शन कट झाले. त्याच्यानंतर जर पुढे बघितलं, इथं क्यू पाहिजे, हे चुकून झालंय बघा. म्हणजे इथं आपल्याला असं करता येईल, ओ नंतर क्यू, क्यू नंतर यस, यस नंतर यू, यू नंतर काय पाहिजे, लक्षात आलं, ओ नंतर क्यू, क्यू नंतर यस, यस नंतर यू, यू नंतर इथं पाहिजे डब्ल्यू, हे डब्ल्यू आलं. आता बघा, आय नंतर डब्ल्यू असणारा एकच ऑप्शन आहे, हा ऑप्शन कट झाला तरीही आपण अजून चेक करू शकतो. कसं, बघा, पी, इथं आहे पी, पी नंतर आर, तिसरा अक्षर, पी नंतर आर, आर नंतर टी, टी नंतर व्ही, व्ही नंतर काय पाहिजे तर एक्स ऑलरेडी आहे. मग तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. लक्षात आलं का? बघा, तुमचं आन्सर किती असेल, ऑप्शन नंबर 3. समजले का? बघा, समजलं असेल तर आपल्याला पुढे जाता येईल. बघा, इथं बी ए सी डी एफ ई जी एच आय जे आय के एल असं दिलंय आपल्याला. आता यानुसार जर जायचं म्हणलं तर एकच मिनिट, आपली ही एबीसीडी, हा, आता बघा, बी ए, हे बी ए आहे असं घेतलंय, म्हणजे ए बी आय जे आहे, म्हणजे पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आठवत असेल बघा, पुढची अक्षर उलट दिलती. आता इथं पहिली अक्षर उलट आहे, बी ए, पुढं सी डी आहे असंच, पुढं ई एफ हे उलट आहे, ते त्यांनी उलट दिलं, एफ ई,
जी एच आहे असंच पुढं. या ठिकाणी हा आय जे आहे हे उलट दिलंय, जे आय. के एल आहे आणि याच्या पुढे मग काय आहे, एम एन आहे. परंतु हे घेताना काय घ्यायचं, एन एम. काय घ्यायचं, एन एम. लक्षात आलं का बघा, काय घेणार आपण, एन एम. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. समजलं, काय असेल तुमचं, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर आहे. समजलं. नेक्स्ट पुढं डीएचएल, पीटीएक्स, बी एफ जे आणि आपल्याला पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. आता पुढे क्वेश्चन मार्क दिलाय तर हे आपल्याला सोडवता येईल बघा. काय लॉजिक लागतंय वगैरे, थोडाफार विचार करा. डी एच एल, ओके. पीटीएक्स, ठीक आहे. बघा, डी पासून जर एच बघितला, आता ह्या 3 मध्येच डी पासून एच जर बघितला तर चौथा अक्षर आहे आणि एच पासून एल हे सुद्धा चौथा अक्षर आहे. 4-4 ना आपण पुढे गेलो. त्यानंतर त्यांनी चौथा अक्षर पी घेतले. पी पासून चौथा अक्षर टी आहे. टी पासून चौथा अक्षर एक्स आहे. आता एक्स पासून चौथा अक्षर वाय झेड ए बी, ठीक आहे, बी आहे. बघा, बी पासून चौथा अक्षर एफ. एफ पासून चौथा अक्षर जर बघितलं तर जे असेल. आता या जे पासून चौथा अक्षर के एल एम सोडलं म्हणजेच काय आलं, इथं एन. ओके. बघा, सुरुवात पाहिजे ती एन पाहिजे. एन सुरुवात असणारा ऑप्शन क्रमांक 1. लगेच एन पासून चौथा अक्षर आर. ओके. आर पासून चौथा अक्षर व्ही. ओके. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर आलं. काय आलं, एन आर व्ही हे तुमचं उत्तर असेल, ऑप्शन क्रमांक 1. लक्षात आलं, समजलं का बघा. काही डाऊट असेल तरी विचारा. काही डाऊट आहे का, एन आर व्ही ला काही डाऊट आहे का? काही डाऊट असेल तर सांगत चला. हा, कमेंट करा. ओके, ठीक आहे. आता याच्या पुढचा क्वेश्चन सोडवताना बघा, डब्ल्यू फी, इथं डब्ल्यू आणि फीचा एक सेट दिलाय. त्याच्यानंतर मध्ये जर बघितली तर 5 अक्षर सोडलेत आणि नंतर किती दिले, पी ओ. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं एन एम एल के जे ही 5 अक्षर सोडली आणि काय घेतलंय, आय एच. आय एच चा सेट दिला. याच्यानंतर बघा ही 5 अक्षर सोडलीत, बी ए दिले. मग आता याच्यानंतर परत आपल्याला काय करायचं, 5 अक्षर सोडायचे. म्हणजेच झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही सोडली. आता असेल युटी. काय असेल, युटी. असं जरी तुम्ही केलं तरी चालेल. नसेल तर सरळ पुढं असं चला. डब्ल्यू पासून जर बघितलं तर बघा 7वं अक्षर पी आहे. पी पासून 7वं अक्षर आय आहे. आय पासून 7वं अक्षर बी आहे. बी पासून 7वं अक्षर यू आहे. असं जरी गेला तरी चालेल. तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा. इथं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. समजलंय, काय असेल, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचं 2 चेक करा तोपर्यंत. पुढं इथं चेक करता येतील बघा. डी नंतर एच जर बघितलं बघा, किंवा इथं आपल्याला असं करता येईल, डीई एफ घेतले. काय दिले, ही सलग अक्षर दिली डीई एफ. जी अक्षर स्किप केले एच आय जे. ओके. त्यानंतर इथं 2 अक्षर स्किप केलीत, के एल, म्हणजे पुढे घेतले एम एन ओ. आता बघा, एक अक्षर स्किप होतं, इथं 2 आहे. ओ नंतर इथं 3 अक्षर स्किप करा. किती अक्षर, 3. एक अक्षर स्किप, इथं 2, इथं 3. आता याच्या पुढं आपल्याला असं करता येईल, एसटीयू. एसटीयू असणारा ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. लक्षात आलं का बघा, एकदम सोपं. काय केलं आपण, डीईएफ जसं आहे तसं सेट आहे. जी सोडलं, एच आय जे घेतलं, 2 अक्षर सोडली, एम एन ओ घेतलं. आता 3 अक्षर सोडायची, एस टी यू. उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचला. लक्षात आलं, उत्तरापर्यंत तुम्ही गेलाय. आता याच्या पुढं हा जो क्वेश्चन आहे याच्या बाबतीत आपल्याला असं करता येईल बघा. हा,
एकच मिनिट, अगोदर एबीसीडी घेऊ द्या. हा इथं काय काय केलंय बघा. पी एस पी, ठीक आहे, पी एस पी, त्यानंतर पी एस क्यू, पी एस क्यू, म्हणजे पी पी हे आहे असंच, मधलं अक्षर एस सेम आहे, पी 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 क्यू सेम, एस क्यू यस, तर यस क्यू टी काय आहे, यस नंतरच कुठलं अक्षर आहे, टी. मग आता बघा याच्यानंतर क्यू आर पुढं काय असणार आहे, क्यूच असणार आहे, पहिलंच अक्षर पुढं रिपीट आहे, पी 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 क्यू एस 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 टी पुढं आता क्यू क्यू, आणि मग याच्या पुढे जर जायचं म्हणलं तर आपल्याला असं करता येईल बघा, क्यू क्यू आर, आणि मग या क्यूच्या पुढे कुठलं अक्षर असेल तर या क्यूच्या पुढे आर असेल. ह्यावेळी क्यू आर आर असू शकतं, पण आपल्याला विचारलं या ठिकाणी काय आहे, या क्यू आर नंतर काय आहे, तर क्यूच असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. समजले का बघा, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. ओके, रिपीट काय करायची गरज नाही. पहिलं तिसरं अक्षर सेम आहे, पहिलं इथं तिसऱ्याच्या ठिकाणी दुसरं अक्षर काय, तिसरं अक्षर एक न पुढे गेलेत, इथं पहिलं आणि तिसरं सेम आहे, इथं पहिलं आणि तिसरं जो आहे ते एक न पुढे गेले. आता इथं क्यू क्यू हे पहिलं आणि शेवटचं अक्षर सेम पाहिजे, सेम असणारा ऑप्शन नंबर 2 होता. याच्यामध्ये काही वेगळं लॉजिक नाही. ठीक आहे, नेक्स्ट इथं बघा क्वेश्चन काय दिलाय, डी सी फी डी सी एक्स डब्ल्यू, त्यानंतर इथं एफ ई फी यू एच जी टी एस असं काहीतरी दिलंय, आणि आपल्याला पुढे क्वेश्चन मार्क विचारलाय. आता आपल्याला इथं सांगता येईल बघा, डी पासून पहिले अक्षर जरी आपण बघत गेलो, कुठून पहिलं डी येत आहे, एफ येत आहे बघा, एफ नंतर एच आहे, म्हणजे डी नंतर एफ, एफ नंतर एच, एच नंतर काय पाहिजे, जे पाहिजे. लक्षात आलं का बघा, काय पाहिजे, जे पाहिजे. जे न सुरुवात असणारा एकच ऑप्शन आहे, बाकीचे ऑप्शन कट होतात. जे न सुरुवात असणारा एकच ऑप्शन आहे, बाकीचे ऑप्शन कट होतात. इथंच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला. अजून चेक करायचं असेल तर असं करू शकता, सी नंतर डी ई, ई नंतर एफ सोडलं बघा, जी आहे, जी नंतर काय एच सोडा, या ठिकाणी आय असणार आहे, ऑलरेडी आहे. सेम एक्सच्या पाठीमाग एक अक्षर सोडल्यानंतर फी आहे, फीच्या पाठीमाग टी, टीच्या पाठीमाग जर बघितलं तर काय पाहिजे, टीच्या पाठीमाग आर ऑलरेडी आहे. सेम इथं डब्ल्यूच्या पाठीमाग यू आहे, यूच्या पाठीमाग यस, आणि एचच्या पाठीमाग क्यू, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. लक्षात आलं का बघा, आपलं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 2 ते बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट इथं याच्या बाबतीत जर बघितलं तर बघा, नंबर अगोदर चेक करायचे. नंबर तुम्ही चेक केले तर उत्तरापर्यंत पोहोचताय लगेच. इथं 1 आहे, 5 आहे, 9 आहे, इथं 17 आहे. 1 अधिक 4 5 झालं, 5 अधिक 4 9, 9 अधिक 4 किती, 13. बरोबर, किती पाहिजे, 13, आणि 13 अधिक 4 जर केलं तर 17. 13 असणारा फक्त एकच ऑप्शन आहे, 13 असणारा एकच ऑप्शन आहे, तेच आपलं उत्तर आहे. बरं, अजून नंबर मध्ये जर चेक अक्षरात चेक करणार असाल तर बघा, सी नंतर डी एक अक्षर सोडून एफ घेतलंय, एफ नंतर एक अक्षर सोडून, एक नाही इथं 2 सोडले, एफ नंतर जी एच सोडलं, आय घेतलं, आय नंतर जर बघितलं तर 2 अक्षर आता झाल्यानंतर 3 अक्षर सोडायला पाहिजेत, जे के एल, ठीक आहे बघा, त्यानुसार एल आणि पुढं ओ येईल, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे 2-2 अक्षर सोडून एल एस उत्तरापर्यंत आपण पोहोचतोय. नेक्स्ट आता याच्या बाबतीत तुम्हाला सांगता येईल, काय नंबर अगोदर बघा, 2 आहे, 2 अधिक 2 4 झालं, 4 अधिक 4 8 आहे, 8 अधिक 6 14 आहे. मग आता 14 मध्ये किती मिळवावं लागेल तर 8. लक्षात आलं का बघा, 2 अधिक 2 4, 4 अधिक 4 8, 4 अधिक 6 14, 14 अधिक 8 म्हणजेच किती येणार आहे, इथं नंबर येईल 20. 14 अधिक 20 जर केलं तुम्ही साईडला, 14 अधिक 8 जर केलं तर हे झालं 20. 20 असणारा एकच ऑप्शन आहे, ते तुमचं उत्तर आहे. लक्षात आलं, 20 असणारा एकच ऑप्शन आहे. बरं, असं नसेल कळालं तर इकडून चला अक्षराकडं, बी नंतर सी आहे, सी नंतर एक अक्षर सोडलं बघा, डी सोडलं म्हणजे ई घेतले, ई नंतर आता मात्र 2 अक्षर सोडली, इथं
एक न पुढे गेलोय, इथं आपण 2 न पुढे आहे. बी नंतर सी, एक न पुढं, सी नंतर डी, ई नंतर आता किती न पुढे गेलं पाहिजे? 3 न. ठीक आहे. एफ जी एच. ओके. एच नंतर जर पुढे बघितलं चौथं अक्षर, बघा एच नंतर चौथं अक्षर म्हणजे आपल्या एबीसीडी नुसार इथं येईल. हा एच नंतरचं चौथं अक्षर आय जे के एल म्हणजेच कुठलं अक्षर आलं? एल. आणि तेच आपलं उत्तर होतं. नेक्स्ट इथं जर तुम्ही बघितलं, हा बघा याच्यामधले नंबर अगोदर बघा, 3 आहे. ठीक आहे. 3 अधिक 2 5 केले, 5 अधिक 3 8 आहे, 8 अधिक किती केले? 4 12. म्हणजे 2 मिळवले, 3 मिळवले, 4 मिळवले. याचाच अर्थ आता पुढे किती असणार आहे? 5 मिळवलेला असणार आहे. म्हणजे 12 अधिक 5 किती पाहिजे? 17. 17 इथं आहे, इथं आहे, इथं आहे. हा ऑप्शन कट झाला. आता याच्यानंतर जर अक्षराच्या बाबतीत जर बघितलं तर बघा इथं पी नंतर दुसरं अक्षर क्यू सोडलंय म्हणजेच आर घेतले. पी नंतर आर, आर नंतर टी, टी नंतर व्ही, तर व्ही नंतर कुठला असणार आहे? एक्स. म्हणजे इथं सुरुवातीला एक्स असेल, 17 असेल, एक्स आणि 17 असणारे हे बघा इथं आणि इथं ऑप्शन आहे. हा ऑप्शन कट झाला, याची सुरुवात वाय नाही. आणि आता लास्ट इथं जर बघितलं सी आणि एफच्या बाबतीत बघा, सी, सी नंतरचं तिसरं अक्षर एफ आहे. शेवट एफ नंतरचं तिसरं अक्षर आय आहे. आय नंतरचं तिसरं अक्षर यल आहे. म्हणजेच आय नंतरचं तिसरं अक्षर यल आहे. बरोबर. आता यल नंतरचं तिसरं अक्षर यम यन म्हणजेच काय पाहिजे? ओ पाहिजे. ओ असणारा हा शेवटचा ऑप्शन असेल. एक्स 17 आणि ओ असणारा ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. हा दोनच एक्झाम्पल राहतात, तेवढे आपण स्पीड मध्ये घेऊ. बघा इथं, हा इथं तुम्हाला बघितलं नंबर लक्षात आला पाहिजे. 4 आहे, 9 आहे, 16 आहे. हे काय आहेत? वर्ग आहेत. 4 9 16 वर्ग आहेत. याचा अर्थ हा 4 म्हणजे 2चा वर्ग आहे, 9 म्हणजे 3चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे. तर याचाच अर्थ पुढे काय असणार आहे? 5चा वर्ग 25. इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 27 आलं, हे कट. त्याच्यानंतर बघा सी, सी नंतर एफ लक्षात येईल तुमच्या. पहिले अक्षर आपण घेऊ, सी नंतर एफ म्हणजे कितीनं पुढे गेलोय आपण? 3 न. याच्यानंतर पुढं आय, एफ नंतर हे सुद्धा तिसरं अक्षर 3 न पुढे आहे. तर आता इथून पुढे 3 न चला. आय नंतरचं तिसरं अक्षर जे के एल म्हणजेच काय असणार आहे? यल असणार आहे 3 न पुढं. इथं नंबर असेल 25. यल आणि 25 असणारे 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन कट. लगेच इकडून एक्सच्या बाबतीमाग यू हे तिसरं अक्षर आहे. याच्या पाठीमाग आर हे तिसरं अक्षर आहे. आणि मग आरच्या पाठीमागचं तिसरं अक्षर काय असणार आहे? तर ओ असणार आहे. मग यल 25 ओ असणारा ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. समजलं? यल 25 ओ असणारा ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. आणि मग लास्ट एक्झाम्पलच्या बाबतीत आपल्याला इथं असं करता येईल. अगोदर नंबर बघा, 3 अधिक 3 6 आहे, 6 अधिक 4 10 आहे, 10 अधिक 5 15 आहे. तर 15 अधिक 6 15 आणि 6 होईल 21. 21 असणारे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, हा आणि हा. याचाच अर्थ हे 2 ऑप्शन कट झाले. मग आता चेक करा पुढं नंबरच्या अक्षराच्या बाबतीत जर करायचं म्हणलं, इथं आपण एबीसीडी घेऊ. बघा झेड पासून डब्ल्यू तिसरं अक्षर आहे. झेड पासून डब्ल्यू तिसरं अक्षर आहे. पुढं यू पासून आर तिसरं अक्षर आहे. पी पासून एम तिसरं अक्षर आहे. के पासून एच तिसरं अक्षर आहे. मग इथं जर बघितलं तर एक एक अक्षर मध्ये स्किप करत गेलेत. आता इथलं स्किप करा म्हणजे एफ आणि काय पाहिजे? तिसरं अक्षर सी. एफ सी, एफ सी असणार आणि काय पाहिजे? 21. एफ सी 21 असणारा ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. समजलंय? समजलं असेल तर बघा, इथं आपला अक्षरमाला हा टॉपिक संपतोय. नेक्स्ट लेक्चर पासून आपण घड्याळ सुरू करतोय. हा इंटरेस्टेड आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना, सरळ सेवा असू द्या किंवा कुठल्याही, तुम्हाला घड्याळ हा टॉपिक महत्वाचा आहे. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही ते कंटिन्यू करा. इथं आपण थांबतोय. थँक्यू.